शिरवली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित या निवडणुकी निमित्ताने आपण खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उपलब्ध आणि उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ सोसायटीची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं 13 सदस्यांमधून होते. 13 सदस्यांमधून चेअरमन व्हाईस चेअरमन ही निवड होत असते आणि नुकतंच ज्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे ते म्हणजे देवरामजी वाडेकर हे चेअरमन पदावर तर व्हाईस चेअरमन पदावर शोभाताई राजेंद्र वाडेकर यांची व्हाईस चेअरमन पदावर नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे. बिनविरोधरित्या ही निवड झाल्यामुळं आपण त्यांचं अभिनंदनही करूया आणि त्यांच्याकडे जाऊन थोडंसं चर्चा करूया. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माजी चेअरमन तुकारामजी सावंत या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, आपली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची जी निवडणूक आहे ती खरं तर निवडणुकीमध्ये 13-0 अशी जी निवडणूक झाली आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळे गुन्हेगारांनी एकत्र येत आहे. आज या ठिकाणी चेअरमनपदी देवराम वाडेकर यांची नियुक्ती झालेली आहे, काय सांगाल? देवराम वाडेकर यांची नियुक्ती सर्व सहकार्यांमुळे झालेली आहे. गेले 4 टर्म देवराम शेठ वाडेकर सोसायटीला निवडून येतात, पण त्यांना एकदाही संधी मिळाली नाही. त्यामुळं सर्वांच्या सहकार्याने यांना यावेळेस आपण संधी दिलेली आहे आणि ते चांगले काम करतील, 1 नंबर काम करतील, एवढंच मी सांगतो. खरं तर आपण देखील चेअरमन पदावर पूर्वी कार्यरत होतात किंवा गाव सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून काम करताय. निश्चित तुम्ही सगळी मंडळींनी एक चांगलं काम सोसायटीच्या माध्यमातून उभं केले. उद्याच्या काळात चांगली वाटचाल व्हावी अशी तुमचे मत आहे, बरोबर? तर आपण आता या ठिकाणी बरीचशी संचालक मंडळ देखील आहे. खरं तर सगळे संचालक मंडळांचा जो ट्रेडमार्क आपण म्हणूया, इकडे या पुढे, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आहेत ते हे सगळे संचालक आहेत. तर हे सगळी मंडळी ग्रामस्थ मंडळी आहेत. आपण संचालकांमध्ये ते लोखंडे आहेत किंवा या ठिकाणी सगळीच मंडळी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. इकडे जाऊया सुरुवातीला. खरं तर मला सांगा, तुमची सोसायटी या ठिकाणी आता कार्यरत आहे. तुम्ही आता चेअरमन पदावर देवरामजी वाडेकर आणि व्हाईस चेअरमन पदावर वाडेकरताई दुसऱ्या या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. कशा पद्धतीने तुमचं हे वाटचाल खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असतं? खरोखर आम्हाला आनंद असा वाटतो की आम्ही पहिल्यापासून एकमताने शेवटपर्यंत एकमतानेच राहायचं आणि एकमतानेच सगळ्या निवडणुका बिनविरोध करायच्या. सगळ्यांनी एकमेकांचे शब्द पाळले आणि शेवटपर्यंत अशीच आमची एकी शेवटपर्यंत राहावा अशी इच्छा. खरं तर आपण पाहतोय, विना सहकार नाही उतार, विना सहकार नाही उतार या उक्तीप्रमाणे हे सगळं कामकाज चालू असतं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली ही संस्था असते. खरं तर अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी आपण महाराष्ट्रात पाहतोय, त्याचा फटका आपल्या शेतकरी बांधवांना गावोगावी बसतोय. परंतु यातून पुढे जात असताना ही सगळी मंडळी गुण्यागोविंदाने एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं एक बिनविरोधरित्या चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड या ठिकाणी झाली. आपण चेअरमन यांच्याकडे व्हाईस चेअरमन यांच्याकडे जाऊया. खरं तर महिला भगिनी या ठिकाणी आहेत. 2 महिला प्रत्येक सोसायटीच्या ज्या कार्यकारिणीमध्ये असतात, त्यापैकी एक आमची ताई या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे जाऊया. व्हाईस चेअरमन तुम्ही झालात, काय वाटतं? आनंदी आहात? खूप आनंद झालाय आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेले, हे संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे, आमच्या वाडेकर वस्तीच्या सहकार्यामुळे. सगळ्यांची इच्छा होती की माझे मिस्टर राजेंद्र विष्णू वाडेकर यांचं संचालकपदी व्हावं, पण ते दुर्दैवाने म्हणजे 10 वर्ष झाले ते एक्सपायर झालेले. पण माझ्या निमित्ताने का होईना पण त्यांची म्हणजे इच्छा पूर्ण झालेली. खरं तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी तुम्हाला एक संधी दिली. त्या संधीचं काम करत असताना तुम्ही निश्चित भावूक झालेला आहात. जरी ते नसेल तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील सेवा करू शकते ही भावना तुम्ही मनामध्ये ठेवून हे काम करताय. निश्चित पुढच्या वाटचालीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. आता आपण चेअरमन साहेबांकडे जाऊया, त्यांच्याशी चर्चा करूया. खरं तर मला सांगा, तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्र जपत असताना सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रात देखील तुमचं काम आहे. आज तुम्ही सोसायटीवर चेअरमन होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील तुम्ही चांगलं नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वातून तुम्ही 13-0 अशी निवडणूक या ठिकाणी केली. गुण्यागोविंदाने सगळे एकत्र काम करताना आज तुम्ही चेअरमन होत आहे. काय तुमच्या भावना आहेत आणि कशा पद्धतीचं तुमच्या सोसायटीचं उद्याच्या काळात कामकाज चालणार आहे? ही सोसायटी म्हणजे सर्व शेतकरी बांधव सभासदांची एक संस्था आहे. एकमेकांना सहाय्य करू आगे जोडून सुपंत या तत्वावर चालणारी संस्था. आता चेअरमनने आमच्या सांगितलं की माझी 4थी टर्म आहे, पण मला चेअरमनची संधी नाही भेटली. मला वाटतं मला संधी भेटण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांना माझ्या आधी संधी मिळावी
प्रत्येकाला संधी मिळावी, चेअरमन व्हावं, व्हाईस चेअरमन व्हावं, त्यांनी गावाच्या विकासात किंवा शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी झटावं. मी तर त्यांच्याबरोबर आहेत. मी ज्येष्ठ असलो तर ज्येष्ठांनी पहिलं नाही खावं, सगळ्यांना वाटून द्यावं आणि मग ज्येष्ठांनी उरलं तर आपण स्वतः खावं, ह्या भूमिकेत मी वागणारा माणूस आहे. त्यामुळं आणि आज आमच्या सगळ्या आतापर्यंत ज्या चेअरमन निवडी झाल्यात त्या सगळ्या बिनविरोध झाल्यात. आज मी सर्व संचालक, सभासद आणि सर्व ग्रामस्थ, माझे भावकी, गावकी आणि मित्र, इथे तक मी सर्वांचा आभार मानतो. आणि हा जो मोठेपणा मला दिलाय, या मोठेपणाचं मी मोठेपणा न मानता मला एक आपण काम दिलंय, त्या कामाचा उतराय होण्याचा प्रयत्न हे माझ्या पुढच्या काळात जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी गावासाठी झटत राहील. मी आज ही ग्वाही देतो किंवा शब्द देतो गावाला आणि मी माझं 2 वाक्य थांबवतो. खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत मी गावासाठी आणि एकूण मला संधी जी दिली ते सोनं करण्यासाठी झटत राहील. निश्चित तो विश्वासाला कुठल्या प्रकारचा तडा न जाता मी सगळं काम करीन असं चेअरमन या ठिकाणी वाडेकर साहेबांनी आपली भावना व्यक्त केली. खरोखरच हा जो काय भाग असतो राजकारण समाजकारणाचा, त्याही पलीकडे जाऊन आज समाजाचं भलं कसं होईल याकरिता शेतकऱ्यांची जी संस्था काम पाहते ती म्हणजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी. या सोसायटीच्या माध्यमातून उद्याच्या काळात तुम्ही जे चांगलं काम करणार आहात तर त्या कामासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि एकूणच आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीनं देखील तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खरं तर अजूनही काही तुमच्या भावना असतील तर आज माझा बंधू आणि राजेंद्र विष्णू वाडेकर आम्ही बरोबरही लढलो, विरोधातही लढलो. आज त्याचा वाढदिवस आहे. आज त्याचा वाढदिवस आहे आणि हा योगायोग आहे की आज मला आणि माझ्या भाऊजाईला, आम्हाला दोघांनाही गावाने संधी दिली. हे खरं तर ही कृतज्ञता मला व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. आज खरं तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरं तर त्यांच्या मिसेसला या ठिकाणी व्हाईस चेअरमन पद मिळतंय. तुम्ही चेअरमन झालात, हा योगायोग म्हटला पाहिजे. कारण ही निवडणूक असं काही वाढदिवस म्हणून ठरून आलेलं नाही, पण योगायोग घडून आला. आणि खरं तर त्यांच्या एक मनाला किंवा जे जरी नाहीत तरी त्यांना एक वेगळं प्रकारचं समाधान या निमित्ताने ग्रामस्थांनी दिले असं म्हणताय तुम्ही? नक्कीच. कारण समाधान म्हणण्यापेक्षा तो आज शांत झाला असेल, समाधानी झाला असेल किंवा माझा मित्र, माझा भाऊ आणि माझी पत्नी या दोघांना एका वेळेस संधी मिळाली. काय त्याची ती संधी म्हणजे एवढा वेळ मिळाला नाही. एक दुर्धर आजारानं त्याचा मृत्यू झाला. पण आजी बरेचसे आमचे सगळे भावकी गावकीचे लोक आहेत. तो शेवटपर्यंत गावासाठी झटत राहिला, भावकीसाठी झटत राहिला. इलेक्शनला उभा राहिला, पडला, निवडून आला. ह्या गोष्टी वेगळ्या होत असतात. पण आज त्याची जी इच्छा होती ती आज आमच्या दोघांच्या रूपानं किंवा माझ्यापेक्षा माझ्या भावजेच्या रूपानं पूर्ण झाली असं मला वाटतं. खरं तर आपण ऐकलंय की यामध्ये आनंदाची जरी झालर असेल तरी त्याला भावनेची झालर देखील या आनंदामध्ये आहे. निश्चित चेअरमन व्हाईस चेअरमन पद हे खऱ्या अर्थानं एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त येतंय ही भावना यांनी व्यक्त केली. उद्याच्या काळामध्ये हे चांगलं काम करण्यासाठी त्यांच्या स्मृती देखील तुम्ही जपणार आहात. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करूनच तुम्ही उद्याचे वाटचाल करणार आहात. या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ मंडळी आहेत. इथे काही ग्रामस्थ आहेत. पोलीस पाटील या, निर्मलाताई देखणे या ठिकाणी आहेत. मला सांगा, आज चेअरमन निवड ही बिनविरोध होते आहे. मी सगळ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आणि संचालकांच्या सहकार्याने झाले, तर काय शुभेच्छा देत असताना काय सांगाल? हे तर आमच्या गावाचं खरंच एक हे आहे की प्रत्येक गोष्ट ते बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात. ह्यामधून आमच्या गावाची एकी आणि प्रेम भावना दिसून येते. आज सोसायटीच्या माध्यमातून जे काही इलेक्शन झालेले आहे त्या दोघांनाही, देवराम भाऊ असतील आणि ताई असतील, वाडेकर ताई, दोघांनाही गावाकडून आणि सगळ्यांकडून मी खूप खूप अशा शुभेच्छा देते. आणि देवराम भाऊ बद्दल बोलायचं बद्दल तर त्यांच्या कामाची नेहमीच पोचपावती असते. आज त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती देखील ते चोखपणे पार करतील आणि शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावतील अशी मला नक्कीच त्यांच्याबद्दल ग्वाही आहे, म्हणजे अपेक्षा आहे. आणि आमचं गाव हे खरंच म्हणजे जरी त्यांच्या मनात किती रुसवे फुगवे असतील पण जेव्हा गावाचा विषय येतो तर तेव्हा सगळे एकत्र येतात आणि दाखवून देतात की आम्ही एकत्र आहोत आणि गावासाठी आम्ही एकत्रच काम करणार, ही याची पोचपावती आहे. आणि असंच आम्ही पुढे देखील सगळेजण एकत्रच गावाची भावकीची सगळ्यांची एकत्रित राहून गावाच्या विकासाचाच विचार करणार आणि गावाच्या विकासासाठी जे जे योग्य वाटेल ते करत राहणार अशी मला नक्कीच माझ्या गावकऱ्यांकडून मी तुम्हाला आज ही सांगते की जसं ही इलेक्शन ही इलेक्शन नाही, याच्या पुढच्याही इलेक्शन आमच्या सगळ्या विचाराने एकमतानेच होतात आणि होणार अशा. आणि पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देऊन थांबतो.
आणत असताना एक चांगली भावना मनामध्ये ताईंनी या ठिकाणी व्यक्त केली. निश्चित उद्याच्या काळात देखील अशा निवडणुका होतील, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं संपन्न होईल अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि आता शेवटी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय देखणे साहेब आहेत, ज्यांची कन्या या नगरीच्या सरपंच आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया, चर्चा करूया आणि माहिती घेऊया की सोसायटीचं एकूणच ग्रामपंचायतीचं आणि ग्रामस्थांचं कामकाज कसं चाललंय. काय सांगाल यांना शुभेच्छा देत असताना? शुभेच्छा देत असताना त्यांना एवढंच सांगाल, 1960 साली सोसायटीची स्थापना झाली. जे शेतकरी जे होते, शेतकऱ्यांचा पीक कर्ज मिळावं किंवा शेतीला जे शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी कर्ज मिळावं, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, ह्या हिशोबाने 60 लोक एकत्र आली. हा योगायोग असा आहे, 60 शेतकरी एकत्र येऊन 1960ला ही संस्था स्थापन झाली. आणि या संस्थेचा आज जो आपल्याला महामेरू जो दिसतोय त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत आमची जी परंपरा राहिलेली आहे, 1-2 जर आपण जर सोडले तर बऱ्याच वेळा, म्हणजे 1-2 आपण जर सोडले तर आतापर्यंत ही आमच्या जी सोसायटी झाली ती बिनविरोधच निवड झालेली आहे. आताच ज्यांची नियुक्ती झाली देवरामजी वाडेकर यांनी जी आठवण काढली ती आठवण सर्वांनाच येणं गरजेचं आहे. कारण का जो आमचा मित्र होता राजू वाडेकर म्हणून, तो सर्वांना हसून घेऊन असायचा. प्रत्येक प्रत्येक गावात राजकारण असतं. राजकारण म्हटलं का 2 पार्ट्या असतात, 2 संघटना असतात. तसाच हा राजू म्हणजे आमच्या पॅनकडून उभा राहिला आणि समोरून उभा राहिला. त्याच्याच आज म्हणजे त्याला त्याच्या रूपानं म्हणजे आमच्या वहिनीच्या रूपानं आज आम्ही खरोखर पूर्ण गावाने त्याला श्रद्धांजली दिली. आणि त्या वहिनींनाही आज आपण उपसभापतीपद म्हणजे व्हाईस चेअरमन पद केलेलं आहे. त्यामुळं मी या दोन्ही यांना अभिनंदन, दोघांनाही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनला पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून साहजिकच सोसायटीची म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांची जे काळाची सेवा करतात त्यांच्या सेवा घडू अशीच त्यांना सदिच्छा देईन. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व गावच्या वतीनं मी या दोघांनाही पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो. अजूनही काही ग्रामस्थ मंडळी आहेत, आपण इकडे सांगा. आज ही जी निवड होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे की जी बिनविरोध होते, अशीच परंपरा पुढच्या काळामध्ये गाव जपेल. जपायलाच पाहिजे आणि इथून पुढे बी त्यांनी अशी परंपरा चालू ठेवली तर सगळ्या गावाचाच फायदा होईल. आणि त्या दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो मी. बरेचशी ग्रामस्थांची इच्छा आहे. सरपंच नात्यानं या ठिकाणी आता सरपंच देखील आपल्या भावना व्यक्त करतायत. काय सांगाल, कशा शुभेच्छा देणार या दोन्ही? शुभेच्छा देत असताना सर्वप्रथम मी असं काही ठरवून आलेलं नव्हतं की मला शुभेच्छा द्यायची वेळ येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की सर्वांचा आनंद पाहून आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये एक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड होत असताना संपूर्ण शिरोली गाव, दोन्ही बाजूच्या ज्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्याचा बिमोड करून इथं या ठिकाणी लोक आज मला पाहायला मिळत आहे. आणि याच्या अगोदर देखील आम्ही अशीच मीटिंग आमच्या कृष्ण पिंगाक्ष कार्यालयावरती लावलेली होती. त्यावेळेस दोन्ही बाजूच्या पार्ट्या हा तटाला लागल्यामुळं की एक व्यक्तीवरून हे इलेक्शन लागलं गेलं. परंतु पुढील काळामध्ये जे आताचे चेअरमन झालेले आहे देवरामभाऊ वाडेकर यांनी संपूर्ण गावामध्ये एकोपा आणून आज रोजी संपूर्ण सोसायटी एकत्रित करून सर्वप्रथम त्यांनी सर्व संचालकांना पहिलं चेअरमन केलं आणि त्यानंतर ते शेवटी चेअरमन व्हायला आलेले आहेत. हा त्यांच्या आनंदामधला आनंद घेऊन तो आता शेवट सगळ्यांना आनंद ते स्वतःहून देत आहे. त्याच्यामुळं त्यांचा हा सार्थ अभिमान गावाला कुठंतरी मनामध्ये कोरावा लागेल. आणि असंच काम पुढे चालत राहावं याकरता मी माझ्या वतीनं आणि माझे सहकारी मित्र संतोष भाऊ खरपाशे आणि दत्ताभाऊ वाळुंज यांच्याकडनं यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. खरं तर तुम्ही गावाबद्दल सांगताना म्हटले 2 गट बाजूला ठेवून 3रं मत तयार झालं आणि एकोप्यानं हे सगळं उभं राहिलं आणि त्याचा सूत्रधार देवराम वाडेकर ठरले. हो, निश्चित. परंतु ते स्वतः पाठीमागे राहिले आणि बाकीच्यांना संधी दिली. हो. याला सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणतात आणि ते सगळ्यांना देऊन मग शेवटी हे होत आहेत. तर खरं तर हे अवघड काम त्यांनी सोपं केलं. त्यांच्याकडे तो काहीतरी गुण वेगळा आहे. हो, ते प्रत्येकाची एक जीवन जगण्यामध्ये प्रत्येकाची शैली असते आणि त्या शैलीची जी कला असते ती कधी कुणाला न सांगता ते अवगत करावं लागते आणि ते त्यांच्यात गुण आहे, त्याच्यामुळे हे शक्य झालं. खरं तर आपण ऐकलंय की वेगवेगळी भावना व्यक्त करताना गाव एकत्र या मध्ये आपण संधी या ठिकाणी दिली. अशाच प्रकारचं काम खरं म्हणजे करणं अपेक्षित आहे आणि या निमित्ताने शिरोली गाव फ्रंटला येत असतं. एक हटके गाव आहे शिरोली गाव, म्हणजे एक हटके गाव आहे आणि गावचा अभिमान म्हणून त्यांनी या ठिकाणी खूप चांगली व्यक्तीची निवड केली.
त्याबद्दल मी मनापासून सगळ्या संचालकांचा आभार मानतो. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी शिरवली गाव आदरणीय साहेबांनी सांगितलं जरा हटके गाव आहे, परंतु हटके जरी असेल तर तालुक्यात आता 1 नंबरला नाव झालेलं गाव आहे. तुमच्या गावाचा आता उपसभापती तालुक्यात काम करतोय. देवराम शेठ वाडेकर या ठिकाणी आता चेअरमन झालेत. ते समाजामध्ये चांगलं काम करतात, त्याची पावती तुमच्या गावाने दिली. निश्चित असाच एकोपा पुढच्या काळात देखील तुमच्या गावाचा सदैव राहावं अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करूया. चॅनलच्या वतीनं तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.